नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट याच्यातला फरक बघणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन जे विचारतात, फाइंड द डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट. तुम्हाला रेट पर्सेंट दिलेला असेल आणि टाईम पिरियड दिलेला असेल किंवा प्रिन्सिपल दिलेला असेल, तुम्हाला डिफरन्स काढायचा किंवा डिफरन्स दिला असेल तर प्रिन्सिपल कसं काढायचा, हे सगळे प्रश्न आपण बघणार आहे. कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून एकदम अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील. बघा, आन्सर येत नाही असं काहीच नाही, आन्सर सगळ्यालाच येते, पण जो आन्सर लवकर काढेल तोच तुमचा इथं बाजीगर बनणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला आन्सर लवकरात लवकर काढायचा आहे. त्यासाठी कोणत्या 2 इयर्ससाठी कोणती मेथड युजेबल असेल चांगली, जी लवकरात लवकर आन्सर काढेल, आणि 3 इयर्ससाठी कोणती असेल, प्रिन्सिपल काढण्यासाठी कोणती मेथड असेल, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. ठीक आहे, तर आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कंप्लीट बघायचा, पूर्ण बघायचा प्रयत्न करा. 5-10 मिनटं बघितल्यानंतर समजणं खूप अवघड आहे आणि 2-3 मिनटं बघितल्यानंतर तर बिलकुल शक्यच नाही. बघायचं तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला याच्यानंतर कुठलाही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. ठीक आहे, तर चालू करूया आपला पहिला क्वेश्चन. काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, प्रिन्सिपल दिलेलं आहे तुमचं 2000 आणि रेट पर्सेंटेज दिलेला आहे 5% आणि टाईम दिलेला आहे तुमचा 2 वर्ष. ठीक आहे, आपण आता सध्या सुरुवातीला 2 वर्षाचेच गणित घेणार आहे आपण. तर बघायला सॉल्व करायचे 2 मेथड येतात, 2-3 मेथड येतात. एकदम इझीवाली मेथड कुठली असेल ते तुम्ही ठरवा. मी तर सांगतोच तुम्हाला कोणती फायदेशीर असेल, ते कोणत्या अँगलनं का फायदेशीर आहे ते सांगतो तुम्हाला मी. तर बघा, एक तर सिम्पल मेथड जी आहे आपण जी पहिले पाहिलेली आहे, जे कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी कोणत्या कोणत्या मेथड पाहिल्या आपण मागच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर काय असणार आहे, एक तर आपली अम्ब्रेला मेथड, ज्यामध्ये आपण 2000 प्रिन्सिपल आहे. त्यानंतर आपण काय करता, त्याचे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन घेता आपण. समजा हे फर्स्ट इयरचं इंटरेस्ट आहे, हे सेकंड इयरचं इंटरेस्ट आहे. आपल्याला माहीत आहे 5% म्हणजे काय असणार आहे, 5% म्हणजे तुमचं एकूण 1/20 असणार आहे. म्हणजे एकूण तुमच्या मुद्दलच्या 1/20 फर्स्ट इयरला, सेकंड इयरला 1/20 आणि पहिल्या वर्षीच्या मुद्दलवर परत व्याजावर प्लस व्याज लागणार आहे. आता बघा, एकतर चक्रवाढ व्याज म्हणजे काय तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, एक तर मुद्दलवरचं 1/20 असणारच आहे. म्हणजे किती असणार आहे बघा, 100 रुपये. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी परत 1/20 म्हणजे मुद्दलवरचं परत काय असणार आहे, 1/20 म्हणजे 100 रुपये. पण काय असणार आहे, दुसऱ्या वर्षी व्याजावर सुद्धा व्याज लागेल. पहिल्या वर्षीच्या अगोदर व्याज नाही म्हणून तर व्याज लागणारच नाही, पण दुसऱ्या वर्षीच्या पहिले एक व्याज लागलेलं आहे. मग या व्याजावरचं 1/20 किती असणार आहे, 1/20 असणार आहे, इथं 5 असणार आहे. 1/20 असणार आहे, 5 असणार आहे. मग आता बघा, तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला या ठिकाणी समजायला पाहिजे की हा जो भाग आहे, हा भाग काय आहे, हा भाग आहे असणार आहे आपला. बघा, मुद्दलवरचं व्याज म्हणजे काय असणार आहे, दोन्ही वर्षी फक्त मुद्दलवरचं व्याज आहे. म्हणजेच हे असणार आहे तुमचं सिम्पल इंटरेस्ट, म्हणजे सरळ व्याज असणार आहे. आणि हा जो भाग आहे कंप्लीट, हा सिम्पल इंटरेस्ट प्लस व्याजावर लागलेलं व्याज, म्हणजे एकूण काय असणार आहे, हा पूर्ण काय असणार आहे, CI असणार आहे. मग सिम्पल इंटरेस्ट झाला तुमचा 200 रुपये आणि CI झाला तुमचा किती, 205 रुपये. मग तुम्हाला फरक विचारला तर फरक काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे तुमचा, एकूण जे आन्सर असेल तुमचा किती, 5 रुपये. आता बघा, याच्या पुढं ज्यावेळेस 2 वर्षाचा क्वेश्चन येईल त्यावेळेस बघा तुमचं डिफरन्स म्हणजे फरक काय असणार आहे. जसं आपण बघता की व्हॉट्सअपवर भरपूर मेसेज येतात, आपल्या व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर असे कित्येक मेसेज आहेत की 2 डायग्राम दिले असतात आणि 2 डायग्राममध्ये बघा, याच्या पहिल्याच्या लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला मी, 2 डायग्राम आहेत. ही एक डायग्राम आहे, ही एक डायग्राम आहे. या 2 डायग्राममध्ये काय दिलं तर समजा इथं 3 पक्षी आहेत, त्यानंतर इथे एक समजा समथिंग असं काही ते घर आहे, इथं सुद्धा घर आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी समजा अजून एक इथं काय आहे, एक सायकल आहे समजा. ठीक आहे, घरापेक्षा सायकल मोठी झालेली आहे, होऊ द्या, काय हरकत नाही. इथं सायकल नाही. तुम्हाला इथं डिफरन्स काय, तर डिफरन्स फक्त हीच गोष्ट असणार आहे, जे दोन्ही वेळेसमध्ये एखादी अशी ॲडिशनल जी गोष्ट असणार आहे. ॲडिशनल म्हणजे काय, तुमचा फरक असणार आहे. जे गोष्टी आहेत ते फरक असेल का, नाही. जी गोष्ट नाही आहे ती फरक असणार आहे. मग ॲडिशनल काय, ॲडिशनल फक्त 5 आहे. म्हणजे हे काय असणार, तुमचा डिफरन्स असणार आहे. हे काय असणार, तुमचं सिम्पल इंटरेस्ट. सरळ जे आहे, सरळ म्हणजे सरळ व्याज असणार आहे. आणि जर चक्र झालेला आहे म्हणजे काय असणार आहे, चक्रवाढ व्याज असणार आहे. आणि तुम्हाला फरक विचारला तर फरक काय असणार आहे, हे 5 असणार आहे. तुम्हाला विचारलं की दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज, तर फक्त हे असेल 105.
पहिल्या वर्षात चक्रवाढ काय असणार आहे 100 असणार आहे. पहिल्या वर्षातून दुसऱ्या वर्षाचा चक्रवाढीतला फरक काय असणार आहे तर 5 असणार आहे. क्लिअर. आता दुसरी मेथड जी आहे ती मेथड काय असणार आहे बघा. या मेथडमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचं जे हे असणार आहे रेशो असणार आहे 2 इयर्सचा जो रेशो असणार आहे कुठला कंपाऊंड इंटरेस्टचा तर काय असणार आहे 2:1 असणार आहे. मग मला करायचं काय 2000चे 1/20 म्हणजे किती असणार आहे 100 असणार आहे आणि त्याचे परत 1/20 म्हणजे काय असणार आहे 5 असणार आहे आणि हे किती झालं बघा 200 आणि हे 5. पण एक गोष्ट मला सांगा पहिला भाग तुम्हाला काय सांगितलं की पहिला जो कॉलम असतो तो ऑलवेज काय असतो सिम्पल इंटरेस्ट असतो. तुम्हाला फरक विचारला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज CI आणि SI या दोघांमध्ये कॉमन काय दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला SI भेटणारच आहे म्हणजे हा भाग तुमचा डिफरन्स होऊ शकत नाही. फरक काय असतो फक्त 5. मग इथून पुढं तुम्हाला 2 वर्ष राहू द्या 3 वर्ष राहू द्या 3 वर्षाचं काय असणार आहे बघा 3 इयर्सचा जो असणार आहे तुमचा तो काय असणार आहे बघा 3:1 असणार आहे. मग तुम्हाला जर फरक विचारला तर तुम्हाला काय करायचं इथला जो कॉलम असेल हे कॉलम काढून टाकायचा आणि बाकीच्या दोघांचं तुम्हाला ॲडिशन करायची हा तुमचा फरक असेल. 4 इयरला काय असेल तुमचा तुम्हाला सांगितलेलं आहे 4 इयर्समध्ये सुद्धा पहिला कॉलम काढून टाकायचा सेकंड तुमचं काय असेल बाकीचे ॲडिशन करून टाकायचं. 4 इयर्सचं येणारच नाही तुम्हाला आला तर क्वेश्चन सांगून टाकेल. ठीक आहे. अजून एक मेथड जी आहे ती काय असणार आहे बघा त्या मेथडमध्ये तुम्हाला थोडा सराव जर झाला तर सर्वात फास्ट मेथड तीच असणार आहे. जसं की बघा 5%. ओके 5% इथं खालीच घेतो मी 5% म्हणजे काय असणार आहे बघा सिम्पल इंटरेस्ट काय असणार आहे 5%चा सिम्पल इंटरेस्ट 5% 2 वर्षाचं किती असणार आहे 5 आणि 5 10% असेल आणि CI काय असेल नेट इफेक्टिव्ह पर्सेंटेज काय असेल 5 + 5 + 5 × 5 / 100 म्हणजेच काय असेल 5 × 5 10 आणि 5 × 5 25 10 + 25 / 100 म्हणजेच 10.25. मग तुम्हाला बघा CI आहे तुमचा 10.25 आणि SI आहे तुमचा 10%. मग फरक किती असणार आहे 0.25%. मग तुमचं आन्सर काय असणार आहे आन्सर डायरेक्ट असणार आहे 2000चे 10 0.25% असेल तुमचं आन्सर. आन्सर आहे 25 × 2 = 50 1 0 आणि इथं डायरेक्ट काय असणार आहे बघा 1 0 असणार आहे आणि 2 पॉईंट नंतर म्हणजे काय आन्सर असेल तुमचं 5 असेल तुमचं आन्सर. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणती मेथड चांगली वाटते. एक तर काय असणार आहे अम्ब्रेला मेथडमध्ये फक्त डायरेक्ट खालची जी बाजू असणार आहे ते तुमचा डिफरन्स असणार आहे आणि दुसरी रेशोमध्ये काय असणार आहे रेशोमध्ये पहिला भाग पूर्ण काढून टाकायचा लास्टचा भाग जो असेल तुमचा आन्सर असेल आणि त्याच्यानंतर काय डिफरन्समध्ये तुमचं डायरेक्ट आन्सर असून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा प्रिन्सिपल दिलेला आहे तुम्हाला किती 1500 आणि रेट पर्सेंटेज जे आहे ते 10% आहे. टाईम जे आहे ते 2 इयर्स आहे. तुम्हाला काढायचा डिफरन्स काढायचा. किती सोपं आहे बघा काहीच करायचं नाही. एक तर तुम्हाला डायरेक्ट अम्ब्रेला मेथडनं काय असणार आहे बघा तिन्ही मेथड तुम्हाला लाईनने करून सांगतो तुम्हाला जी योग्य वाटतं तुम्ही ती वापरा. 1500 याचं काय असणार बघा अम्ब्रेला मेथडनुसार फर्स्ट इयर आणि सेकंड इयर. फर्स्ट इयर 10% म्हणजे 1/10 आणि दुसरंच काय असणार आहे 1/10. हे पार्ट व्हायला पाहिजे 1/10 म्हणजे काय असणार आहे 150 इथं आहे तर इथं सुद्धा 150 असणार आहे आणि 150चे परत 1/10 काय असणार आहे 15 असणार आहे. तुम्हाला सांगितलं तुमचं जे आन्सर असेल तुमचं आन्सर डायरेक्ट काय असेल 15 रुपये तुमचं आन्सर असेल. अदरवाईज सेकंड मेथड जी आहे ती काय असणार आहे रेशो असणार आहे आपला किती असणार आहे 2:1 असणार आहे आणि तुमचं बघा एकूण 1500चे 1/10 काय असणार आहे बघा 150 असेल त्याचे 1/10 काय असणार आहे 15 असेल. तुम्हाला सांगितलेलं आहे हे 300 आणि हे 15. तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिला कॉलम जो असतो तो सिम्पल इंटरेस्ट असतो त्यामुळं हे घ्यायचं नाही आहे. तुमचं आन्सर डायरेक्ट काय असेल 15 असेल. अदरवाईज लास्टची जी मेथड आहे ती काय असणार आहे बघा तुम्हाला सांगितलेलं आहे की 10% SI काय असणार आहे 10%चा 10% + 10% म्हणजे काय असणार आहे 20% असेल आणि CI काय असणार आहे बघा CI जो आहे तुमचा तो काय असेल 10 + 10 + 10 × 10 हे काय असणार नेट इफेक्टिव्ह पर्सेंटेज नेट इफेक्टिव्ह पर्सेंटेज एकूण किती असणार आहे मग 10 10 20 + 1 × 1 काय असणार आहे 21 असणार आहे म्हणजे 1 असणार आहे. आन्सर आहे 21%. मग डिफरन्स किती असेल बघा CI - SIचा डिफरन्स असेल 21 -
21 - 20 म्हणजेच 1%. आता हे पहिले माहीत पाहिजे तुम्हाला. हे माहीत असेल तर तुम्ही काय करणार डायरेक्ट मग 1500चे 1%. आन्सर आहे तुमचं 15. तुम्ही कोणत्याही मेथडनं जा, तुमचं आन्सर लगेच येऊन जाईल. क्लिअर. थर्ड क्वेश्चन बघा काय असणार आहे. थर्ड क्वेश्चन आहे बघा तुम्हाला 36 प्रिन्सिपल दिलेलं आहे तुम्हाला. प्रिन्सिपल आहे तुमचं 3600 आणि तुमचा जो रेट पर्सेंटेज आहे, रेट पर्सेंटेज जे आहे ते 5% आहे आणि टाईम जे आहे ते टाईम परत 2 इयर्स आहे. पहिले 2 वर्षाचा बघू तर लास्टचा क्वेश्चन असा आपला 2 इयर्सचा. आन्सर काय असेल बघा. तिन्ही मेथड सांगतो तुम्हाला मी. 3600 अम्ब्रेला मेथडनं काय असेल बघा. तुम्हाला डायरेक्ट याचं काय करायचं 5% म्हणजे 1/20 1/20. एक आले की बाकी सगळं काढायचं. 1/20 म्हणजे काय असणार बघा. इथं 100 कटला, इथं 180 असेल, हे सुद्धा काय असेल 180 असेल. ठीक आहे, बरोबर आहे. 180 याचे परत काय असणार आहे 1/20 म्हणजे काय असेल आन्सर 90 असेल. बरोबर आहे. सॉरी, आन्सर काय येतं 9. आन्सर आहे आपल्या इथं 9. ठीक आहे, आन्सर किती आहे आपला 9 रुपये असेल तुमचं आन्सर. ही एक मेथड झाली. दुसरी काय असणार आहे बघा. रेशो मेथड 2:1. सॉरी 2:1 आणि हे काय असणार आहे बघा 3600चे 2:1 म्हणजे 1/20 किती असणार आहे 180 असणार आहे. याचं परत 1/20 किती असणार आहे 20 नम आन्सरचे असणार आहे आणि हे किती आलं बघा 360 आणि हे असेल 9. पण तुम्हाला सांगितलं की डिफरन्सच्या वेळेस तुम्हाला पहिला कॉलम सोडून द्यायचा. आन्सर असेल तुमचं 9 रुपीज. ठीक आहे, लास्टचं जे आहे आपलं ते तुम्हाला सांगितलेलं आहे 5% म्हणजे काय असणार आहे बघा. डायरेक्ट तुम्हाला सांगतो SI म्हणजे किती असणार आहे 10% असेल 2 वर्षाचा आणि CI जे असेल ते किती असेल बघा. CI असणार आहे तुमचा 5 + 5 + 5 × 5 / 100. मग काय असेल 10 + 25 / 100 म्हणजेच 10.25. मग तुम्हाला डिफरन्स किती असेल. डिफरन्स असेल तुमचा 10.25 - 10 म्हणजेच काय असणार आहे 0.25 असेल तुमचा डिफरन्स असेल. म्हणजेच 3600चे 0.25% तुमचं आन्सर असेल. आन्सर किती असेल मग इथं बघा. 2 काढले, परत या 2 पॉईंटचे काय असणार आहे किंवा या 2 पॉईंट काढा, हे 0 काढून टाका. 25 चोक काय असेल 100 असेल. 4 9 36. आन्सर आहे तुमचं 9 रुपये. क्लिअर. कोणती मेथड का बिलकुल तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. या मेथडनं बघा मी तिन्ही मेथड 15 ते 20 सेकंदात तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं. तुम्हाला एक्झाममध्ये एका स्टेपनं क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, तिन्ही सॉल्व्ह करून आपल्याला कुठं काही बक्षीस काय मेडल भेटणार नाही आहे. आन्सर काढणं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आता याच्यानंतर बघूया आपला 3 इयर्सचा. 3 इयर्समध्ये आपण जास्त लॉजिक लावणार नाही. एक मेथड जी असेल त्या मेथडला आपण फोकस करणार आहे आणि तेच सर्वात बेस्ट असणार आहे. कारण कमी वेळामध्ये आन्सर काढणारी तीच एकमेव चांगली मेथड आहे. या मेथडनं काय असेल थोडा टाईम कन्झ्युमिंग असेल. 2 वर्ष मग 3रं वर्ष काढा आणि या मेथडनं सुद्धा जमल, या मेथडनं सुद्धा जमल असणार. ठीक आहे, क्वेश्चन बघूया. क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन दिलेला आहे बघा तुम्हाला. प्रिन्सिपल दिलेलं आहे. प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे तुमची 10,000. 10,000 तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट आहे. रेट पर्सेंटेज जे आहे ते आहे 10% आणि टाईम जे आहे ते आहे 3 इयर्स. ठीक आहे, आता आपण 3 वर्षाचे बघणार आहे. तर याला काय असणार आहे बघा 2 वर्षासारखंच आपण याला एक अम्ब्रेला मेथड सर्वात पहिले बघणार आहे. अम्ब्रेला मेथडमध्ये काय असणार आहे 10,000चे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. हे पहिलं वर्ष, हे दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष असणार आहे. मग पहिल्या वर्षी काय असणार आहे बघा 10,000चे 1/10, दुसऱ्या वर्षी 1/10, तिसऱ्या वर्षी 1/10. पहिलं तुम्ही पहिल्याचं लेक्चर बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल. इथं परत एक्सप्लेन केलं तर खूप टाईम निघून जाईल ते. मग इथं काय असणार आहे 10,000चे 1/10 1000 असेल. हे सुद्धा काय असणार आहे 1000 असेल. हे सुद्धा असणार आहे 1000 असणार आहे. मग याचे परत 1/10 काय असणार आहे. याचे परत 1/10 असणार आहे आपलं किती 100. 100 आलं म्हणजे इथं समोर 200 येणार आहे. कारण इथं 1000 आहे म्हणून 100 आलं. यावेळेस इथं 2000 आहेत म्हणून 200 असणार आहे. हे लक्षात पाहिजे आपलं. इथं 100 आलं 200 इथे येणार आहे आणि या 100चे परत काय असणार आहे 1/10 असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे 10 असणार आहे. आता बघा तुम्हाला माहीत आहे की हा जो भाग असणार आहे, हा काय असणार आहे आपला सिम्पल इंटरेस्ट असणार आहे आणि हा कंप्लीट भाग म्हणजे काय असणार आहे आपला कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे. सिम्पल इंटरेस्ट आहे तुमचं 3000 आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती झाला बघा तुमचं 3,300 1 2 3 330. बरोबर आहे 3,330 आहे. आता
आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजेत की ज्यावेळेस क्वेश्चन आला समजा, तर त्यावेळेस जसं 2 इयर्समध्ये आपण काय केलं, फक्त खालचा भाग घेतला. तसं 3 इयर्समध्ये सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे की डायरेक्ट आन्सर काय असेल आपलं, हा खालचा भाग असेल, मायनस करायची गरज नाही. 330 काय असेल आपलं आन्सर असेल तुमचं, 3330 असेल. ठीक आहे, आन्सर तुमचं काय असेल, डिफरन्स काय असेल, 330 असेल. त्याच्या व्यतिरिक्त जी मेथड आपण आता बघणार आहे की याच्यामध्ये 2 इयर्स सुद्धा आपण बघितलेली आहे. काय मेथड होती बघा, ठीक आहे. 3 इयर्सचा जो रेशो होता तो काय असतो बघा, 3 इयर्सचा रेशो असतो 3:3:1. मग आता एकूण तुमचं अमाऊंट आहे 10,000, याचे 10% म्हणजे काय असणार आहे 1,000, याचे 10% 100, याचे 10% 10. मग आपल्याला माहीत आहे की हा भाग म्हणजे काय असणार आहे, सिम्पल इंटरेस्ट घ्यायची गरज नाही. मग तुमचा आन्सर काय असेल, 300 + 10 म्हणजे काय असेल, 3:3:1. एक मिनटं, हां 300. एक मिनटं, इथं जे आपलं चुकलेलं आहे जरासं थोडी मिस्टेक झालेली आहे. 300 ही 10 आहे ना, 3,310 आहे. 3,310 म्हणजे आन्सर काय असेल आपलं, 310 असेल आपलं आन्सर. ठीक आहे, थोडं मिस्टेक झाली तर 3,310 होतं, इथं आन्सर काय असेल तुमचं 310. ओके, बघा अशा प्रकारे तुम्ही जास्त कुठलीही गोष्ट करताना थोडं माहीत पाहिजे आपल्याला की एखाद दिवस ठीक आहे, तुम्हाला काही गोष्टी माहीत पाहिजेत की जरी आपल्याला जमत असेल तरी थोडं कॉन्सन्ट्रेट करायचं. एखाद दिवस आता जशी मिस्टेक झाली तशी मिस्टेक होऊ शकते आणि एक मिस्टेक खूप महागात पडू शकते, एक अख्खं वर्ष आपलं वाया जाऊ शकते. आणि आत्ताच्या कंडिशनला तुम्हाला चूक करायला बिलकुल परमिशन नाही, कारण जागा इतक्या कमी निघणार आहेत त्यामध्ये तुम्हाला आणि जागा कमी निघणार आहेत आणि तुम्हाला तुमचे काही जे मित्र पहिलेपासून दूर गेले ते आता येणार आहेत, जसे MBA, इंजिनिअरिंग आणि बाकी खूप फील्डमधले येतं, त्यांचे जॉब गेले तर कोरोना क्रायसिसमध्ये, ते आता वापस गव्हर्नमेंट जॉबवर लागणार येतं, कारण गव्हर्नमेंट जॉब सर्वात सिक्युअर जॉब वाटते आणि त्यामुळं तुम्हाला होईल तेवढं जास्त मेहनत करायची आता या ड्युरेशनमध्ये. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपला. नेक्स्ट क्वेश्चन काय, दोनच मेथड आहेत बघा, एक तर रेशो मेथड आणि ती पहिलीची मेथड आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रिन्सिपल दिलेली आहे, प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे बघा 8,000, रेट पर्सेंटेज आहे 5% आणि टाईम जे आहे ते 3 इयर्स आहे. ठीक आहे, आता बघा टाईम जे आहे ते 3 इयर्स आहे. मग आपल्याला काय करायचं, एकतर जे असेल अम्ब्रेला मेथडनुसार काय असणार आहे तुमचं, डायरेक्ट 8,000चे 3 वर्षाचं 1, 2 आणि 3 वर्ष, सॉरी 3 वर्ष काय असणार आहे इथं बघा, 5% म्हणजे 1/20, 1/20 आणि इथं सुद्धा 1/20. मग 1/20 काय असणार आहे पहिल्या वर्षी, तुमचं इथं 400, इथं परत 400, इथं 400 असणार आहे. याचे परत काय असणार आहे इथं, याचं असणार आहे 1/20 म्हणजे 20, इथं 20 आणि इथं 20 असणार आहे आणि याचे 1/20 परत काय असणार आहे 1 असणार आहे. तुमचं आन्सर काय असणार आहे, हा भाग कंप्लीट तुमचा असणार आहे तुमचा SI असणार आहे आणि हा कंप्लीट भाग तुमचा असणार आहे काय असणार आहे CI असणार आहे. मग SI किती झाला 1200 झाला आणि CI किती झाला 1261 झाला. मग डिफरन्स किती असणार आहे, डिफरन्स असणार आहे तुमचा 61 रुपये. अदरवाईज तुम्हाला जर चांगली मेथड पाहिजे असेल तर काय असणार आहे बघा, रेशो असणार आहे 3 इयर्स, रेशो काय असणार आहे बघा 3:3:1 असणार आहे. मग मला सांगा 8,000चे 1/20 किती असणार आहे 400 असणार आहे, त्याचे 1/20 किती असणार आहे 20 असणार आहे, त्याचे 1/20 किती असणार आहे 1 असणार आहे. आता मला माहिती आहे की हा भाग काही कामाचा नाही, कारण हा भाग सिम्पल इंटरेस्ट असणार आहे. मग राहायला किती 60 + 1 म्हणजे आन्सर असेल तुमचं 61, तुमचं आन्सर असेल. क्लिअर, कोणती मेथड घ्या काही फरक पडत नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, समज काय रिपीट करून बघा, जास्त वेळ घालण्यात काय अर्थ नाही आहे. लास्ट याच्यामधला या टाईपमधला लास्ट क्वेश्चन बघा, प्रिन्सिपल अमाऊंट आहे तुमची 25,000 आणि ओके सेम टाईपचा क्वेश्चन घेण्यापेक्षा थोडं वेगळे व्हेरिएशनचे क्वेश्चन बघूत आपण. त्याच्यामध्ये बघा आता आपण डिफरन्स काढलेला आहे, जर डिफरन्स दिलेला असेल तर प्रिन्सिपल कसं काढणार. ठीक आहे, डिफरन्स दिलेला आहे तुम्हाला प्रिन्सिपल काढायचं आहे. तर बघा आता पहिला क्वेश्चन जे आहे ते 2 इयर्सचा बघूता की डिफरन्स दिलेला आहे तुम्हाला प्रिन्सिपल काढायचं आहे. काय असणार आहे, तुम्हाला रेट पर्सेंटेज दिलेला आहे, रेट पर्सेंटेज आहे 4% आणि तुम्हाला जे हे आहे
काय म्हणतात ते डिफरन्स जे आहे, डिफरन्स दिलेला आहे ते 1 रुपया दिलेला आहे. ओके, डिफरन्स जो आहे तो 1 रुपया दिलेला आहे. आता तुम्हाला विचारलं आहे प्रिन्सिपल अमाऊंट काय असेल ते काढा. तर या टाईपचा क्वेश्चन जे आपण सॉल्व करता, या टाईपचा क्वेश्चनला सॉल्व करताना काय असणार आहे बघा, सर्वात बेस्ट मेथड जी असणार आहे ती काय असणार आहे बघा. तुम्ही ॲजून 100 केलं तरी आन्सर येणारच आहे, पण बेस्ट काय असणार आहे बघा, रेट जे आहे तुमचा 4% म्हणजेच काय असते बघा, 4/100 म्हणजेच 1/25 असेल, 1/25 असेल. मग 1/25 आहे, मग बघा मी पूर्ण आता थोडं फोकस करतो की इंग्लिशमध्ये जास्त सांगायचा, कारण मराठी मुलांनी लक्षात ठेवा बघा, तुम्हाला जॉब जर पाहिजे असेल तर डिपेंड राहू नका की MPSC, सरळ सेवा, पोलीस भरती, PSI ST असिस्टंट, ASO याच्यावरच तुम्ही डिपेंड राहू नका. करा तयारी, काही हरकत नाही, पण आपल्याला लागायचे चान्सेस जास्त पाहिजे असेल तर आपला अभ्याससुद्धा वाढवायला पाहिजे. तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा फॉर्म भरायला सुरू करा, कारण जागा खूप कमी येणार. तर त्यासाठी मी होईल तेवढं मराठी आणि इंग्लिश दोन्हीचा प्रयत्न करत आहे. ओके, आणि मला असं वाटते की ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर बघा आता काय असणार आहे, तुम्हाला जे 1/25 असेल, आता तुम्हाला जे सेकंड इयरचा काढायचं, 2 वर्षाचं तुम्हाला प्रिन्सिपल काढायचं, 2 वर्षाचा डिफरन्स तुम्हाला 1 दिलेला आहे, प्रिन्सिपल काढायचा. बेस्ट मेथड काय असणार आहे बघा, तुम्ही या 25चं काय करा, 2 वर्ष म्हणलं तर त्याचा स्क्वेअर करायचा. बेस जे असेल, छेदामध्ये जी संख्या असेल त्याचा स्क्वेअर करा. मग 25चा स्क्वेअर काय असणार आहे, 625. मग 625 झाला तुमचा प्रिन्सिपल, त्याची 1/25 अमाऊंट असणार आहे, इथं 25 असणार आहे, हे सुद्धा 25 असणार आहे, आणि 25चे परत 25 काय असणार, 1/25 1 असेल. तुमचं आन्सर किती असेल, आन्सर असेल तुमचं बघा 1 रुपया. म्हणजे किती आहे तुमचं, 1 रुपया आहे डिफरन्स, आणि दिलेला 1च रुपया आहे, म्हणजे किती पट आहे, 1 पट आहे. हे सुद्धा काय असणार आहे, 1 पट. आन्सर आहे तुमचं 625 रुपये. क्लिअर. बघा याच्यामध्ये काय असणार आहे, लास्टचा जो आपला क्वेश्चन होता त्याच्यामध्ये की रेट पर्सेंट 4 होता. याच्या आधीचे जे क्वेश्चन होते त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला डिफरन्स काढायचा होता, आणि जे आता नवीन क्वेश्चन घेतले त्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे. तर काय असणार बघा, प्रिन्सिपलच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की जी तुमचं पर्सेंटेज असणार आहे, पर्सेंटेजला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा. फ्रॅक्शन म्हणजे काय असणार आहे, अपूर्णांक असणार आहे. 4% म्हणजे /100 म्हणजे 1/25 असणार आहे. मग जर 2 वर्षाचा असेल तर या बेसला तुम्ही स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करा. 3 वर्षाचा असेल तर या बेसला तुम्ही त्याचा घातांकामध्ये म्हणजे थर्ड फॉर्ममध्ये क्यूबमध्ये त्याला कन्वर्ट करा. मग त्यानंतर तुम्हाला माहिती आहे अम्ब्रेला मेथड, ज्याच्यामध्ये आपण 625चे 1/25 1/25 आन्सर किती येईल, 25 आणि तुमचं जे डिफरन्स असेल तो 1 असेल. जर क्वेश्चन आन्सर तुमचा 1 आलेला आहे आणि दिलेला क्वेश्चनमध्ये एकच आहे, म्हणजे तुमचं किती टाईम्स असणार आहे, 1 टाईम्स असणार आहे, आणि तुमचं आन्सर किती आलं मग इथं 1 टाईम्स आहे, तर फायनल आन्सरसुद्धा काय असणार आहे, 1 टाईम्स असणार आहे. क्लिअर. आता बघा तुम्हाला जर समजा याच क्वेश्चनला तुमचं जे मॅजिकल रेशो जे आहे त्या रेशोनं जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर काय होणार आहे बघा, मॅजिकल रेशोनुसार काय असणार आहे की तुम्हाला सेम 25चं जे असणार आहे बेसचा स्क्वेअर घ्यायचा, 25चा स्क्वेअर असणार आहे 625, आणि तुम्हाला त्याचा पहिले रेशो मांडून घ्यायचा. रेशो किती असणार आहे, 2:1 असणार आहे. आणि मग बघा 625चं 1/25 25, आणि देन त्याचं 1/25 किती असणार आहे, 5 असणार आहे, सॉरी 1 असणार आहे. मग आता हा डिफरन्स म्हणजे काय असणार आहे, डिफरन्स म्हणजे फर्स्ट कॉलम सोडून बाकी सगळं असणार आहे. इथं डिफरन्स आला 1, आणि तुम्हाला 1ची व्हॅल्यू इथं 1च आहे, म्हणजे हाऊ मेनी टाईम्स आहे, 1 टाईम्स आहे. मग हे 1 पट आहे, तर 625सुद्धा 1 पट. तुमचा आन्सर आहे 625. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, 2 वर्षाचं आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चनसुद्धा 2 इयर्स आहे, प्रिन्सिपल आहे, आणि प्रिन्सिपल जे आहे तुमचा डिफरन्स जे आहे 2 वर्षाचा, रेट पर्सेंटेज दिलेला आहे बघा. रेट पर्सेंटेज आहे 4%, आणि तुमचा टाईम जे आहे 2 इयर्स आहे, आणि तुमचं जे डिफरन्स जो आहे CI कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट
याचा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स किती आहे बघा, हा डिफरन्स आहे तुमचा 80 रुपीजचा आहे. तर तुम्हाला विचारलं की प्रिन्सिपल काढायला, तर बघा प्रिन्सिपल काढणं काही अवघड गोष्ट नाही आहे, सिम्पल आहे, येऊन जाईल आन्सर तुमचा. बेस्ट काय असणार आहे, सर्वप्रथम तुम्हाला रेट पर्सेंट जे आहे 4%, या 4%ला तुम्हाला कन्व्हर्जन करायचं फ्रॅक्शनमध्ये, म्हणजेच 4/100, आणि यालाच काय म्हणतो आपण 1/25. तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस तुम्हाला स्क्वेअर जे दिलेलं असेल तुमचं काय म्हणतात त्याला, तुमचं 2 वर्षाचं काढायचं, त्यावेळेस तुम्ही बेसचं काय करायचं, बेसला तुम्ही 2 वर्ष म्हटल्यानंतर स्क्वेअर करा, म्हणजेच तुम्ही प्रिन्सिपल ॲझ्युम केलं तुम्ही 625. मग जर 625 तुमचं जर समजा प्रिन्सिपल असेल तर अंब्रेला मेथडनुसार काय असणार आहे बघा, तुमचं पहिल्या वर्षाचं इंटरेस्ट असणार आहे 1/25 म्हणजे 25, दुसऱ्या वर्षाचं असणार आहे 1/25 म्हणजे 25, आणि परत याचं 1/25 म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. मग 1 बरोबर दिलेलं आहे इथं 80, म्हणजे किती पट आहे, 80 पट आहे. तुम्हाला काढायचं किती, 625चं 80 पट. आन्सर काय असणार आहे बघा, 8×5 = 40, 8×2 = 16, 4 = 20, 8×3 = 48, 2 = 50, म्हणजे तुमचं आन्सर किती आहे, 50,000 तुमचं आन्सर असेल. अदरवाईज तुम्ही फ्रॅक्शन मेथडनुसार सॉल्व करू शकता. जसं की बघा 625 आपलं रेशो मेथडनं 2:1 आहे. 625चे 1/25 असेल, त्याचं 1/25 1 असेल, आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे हे घ्यायचं नाही आपल्याला. आन्सर असेल तुमचं 1ची व्हॅल्यू दिलेली आहे इथं 80. बघा डिफरन्स इथं 1 आलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही 625 तुम्ही प्रिन्सिपल ॲझ्युम करसाल तेव्हा तुमचा आन्सर 1 यायले, पण मला सांगितलं की तुमचा आन्सर 1 नसून 80 आहे, म्हणजे तुमचा आन्सर 80 पट आहे. तर तुमची येणारी व्हॅल्यूसुद्धा काय असणार आहे, 625च्या 80 पट असेल, म्हणजेच किती असणार आहे, 50,000 असेल तुमचं आन्सर. दॅट्स इट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला याच्यावरचं आहे, 3 वर्षाचा बघूता आपण, 2 वर्षाचा बघितलेला आहे, 3 इयर्सचा बघूता. 3 वर्षासाठी काय असणार आहे बघा, सेम कन्सेप्ट असणार आहे. जिथं तुम्हाला बेस स्क्वेअर करायचा त्याच ठिकाणी तुम्हाला बेस काय असणार आहे, क्यूब करायचा. जसं की बघा आताच्या या क्वेश्चनमध्ये जर समजा तुम्हाला सांगितलेलं आहे की द डिफरन्स बिटवीन कंपाऊंड अँड सिम्पल इंटरेस्ट ऑन अ सर्टन सम फॉर 3 years ॲट 5%. 5% दिलेलं आहे. 5% म्हणजे बघा रेट पर्सेंटेज जे आहे तुमचं 5% दिलेलं आहे, आणि टाईम जे आहे ते 3 years आहे, आणि तुमचा CI आणि SIचा डिफरन्स दिलेला आहे. डिफरन्स किती आहे, 122. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झाममध्ये जे क्वेश्चन येणार आहेत या क्वेश्चनवरच तुमचं मेरिट ठरणार आहे. तर प्लीज तुम्ही या क्वेश्चनला मेथड जी असणार आहे ती अशी मेथड वापरा की तुम्हाला लवकरात लवकर आन्सर काढता येईल, आन्सर निघेल तुमचं. ठीक आहे, आता 2 वर्षाचं बघितलं आपण, 3 वर्षाचं काय असणार आहे, सेम असणार आहे. जसं की 5%ला कन्वर्ट करा तुम्ही फ्रॅक्शनमध्ये, 5/100 म्हणजेच असणार आहे 1/20, आणि तुम्हाला सांगितलं 2 वर्ष असेल तर स्क्वेअर करा, 3 वर्ष असेल तर क्यूब करा. मग 3 वर्ष क्यूब केला म्हणजे काय असणार आहे, 20चं क्यूब किती असणार आहे, 8,000, म्हणजे तुम्ही प्रिन्सिपल ॲझ्युम केला 8,000. मग 8,000 जर समजा प्रिन्सिपल असेल, ओके, 8,000 समजा तुमचं प्रिन्सिपल असेल, तर याचं जर समजा अंब्रेला मेथडनं तुम्ही आन्सर काढलं, याचं कंपाऊंड इंटरेस्ट काढलं, फर्स्ट इयर 1/20 म्हणजे किती असणार आहे, 400 असणार आहे. सेकंड इयरसुद्धा 1/20 400 असेल, आणि थर्ड इयरसुद्धा 1/20 400 असेल. आणि याच्यानंतर काय असणार आहे, परत फर्स्ट व्हिडिओ बघा, मी एवढं फास्ट का करत आहे, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला बेसिक सांगत गेलं तर प्रत्येक व्हिडिओ हा 2-2 तासाचा होऊन जाईल. तर बेस्ट असणार आहे तुम्ही व्हिडिओ बघा पहिला, त्यात तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. आणि ते किती असणार आहे, 1 असणार आहे. आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, जो डिफरन्स आहे तो 122चा आहे. आता नीट बघा, तुम्हाला सांगितलं याच्या पहिले सांगितलं हा जो खालचा भाग असतो तो काय असतो, आपला डिफरन्स असतो. हे किती आहे, 61 आहे. दिला किती तुम्हाला, 122. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 8,000 तुमचं प्रिन्सिपल असेल त्यावेळेस तुमचा डिफरन्स किती यायला, 122चा यायला. 8,000 असेल तेव्हा 61चा यायला आहे. तर तुम्हाला 122 येण्यासाठी, एक मिनटं, तुम्हाला 122 येण्यासाठी दिसते ना, 122 येण्यासाठी तुमची अमाऊंट किती असेल, सिम्पल आहे,
हे 2 पट असेल तर हे सुद्धा काय असणार आहे 2 पट तुमचा आन्सर असेल 16,000. क्लिअर. 3 वर्षात सुद्धा सोपं आहे बघा, काही अवघड नाही याच्यामध्ये. तुम्हाला जस्ट चेक करायचं आहे की तुमचा डिफरन्स किती आहे. 61 आहे. तुम्ही एक अशी व्हॅल्यू इमॅजिन करा ज्याला तुमच्या फ्रॅक्शनना भाग जाईल. तुम्ही जर 100 पकडलं तर खाली काय होईल पॉईंटमध्ये आन्सर येईल. बेस्ट काय असणार आहे तुम्ही याला तुमचं जे आन्सर असेल ते 8000 असेल क्यूबमध्ये घ्या. अजून एक याच्यातला क्वेश्चन बघूया जेणेकरून तुम्हाला समजून जाईल बघा. याच्यातला लास्ट क्वेश्चन बघा काय असणार आहे. या टाईपमधला लास्ट क्वेश्चन एक किती आहे 3 इयर्सचा ना 3 इयर्सचा बघूया. बघा काय दिलेलं आहे रेट पर्सेंटेज दिलेलं आहे तुम्हाला. रेट पर्सेंटेज आहे बघा. रेट पर्सेंट आहे 5% आणि टाईम आहे 3 इयर्सचा आणि CI आणि SIचा डिफरन्स दिलेला आहे किती. CI SIचा डिफरन्स आहे 15.25. आता बघा बेस्ट एकदम डायरेक्ट पूर्ण चालू करायचं आहे की तुम्हाला इमॅजिन करायचं आहे प्रिन्सिपल. तर बेस्ट काय असणार आहे 100 पकडण्याच्या ऐवजी आपण 100 क्वेश्चन सॉल्व करता. पण बेस्ट काय असणार आहे बघा 5%ला कन्वर्ट करा फ्रॅक्शनमध्ये म्हणजे 5/100 म्हणजेच 1/20. मग 3 वर्ष आहे तर 20चा क्यूब घ्या. 20चा क्यूब म्हणजे काय असणार आहे इथं 8000 असणार आहे. मग 8000 तुमचं जर समजा प्रिन्सिपल तुम्ही इमॅजिन केलं तर याचा CI किती असणार आहे बघा. याचा CI असणार आहे 1/20 म्हणजे 400 आणि 400. त्यानंतर इथं 20 आणि 20 आणि देन 1 आहे. हे सगळं तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे. पहिला व्हिडिओ बघा तुम्हाला समजून जाईल बघा. डिफरन्स आहे 61चा पण दिलेला आहे तुम्हाला 15.25. आता चेक करा की हे किती पट असणार आहे. 5 पट आहे का बघा. 6×5 = 30. ओके इथपर्यंत झालं तर आपलं 61चं किती असणार आहे 15.25 आलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे बघा 8000 ज्यावेळेस तुमचं प्रिन्सिपल पकडलं त्यावेळेस तुमचा आन्सर किती आले 61 आले. पण तुम्हाला पाहिजे किती 15.25 म्हणजे 8000ला 61 आहे तर कितीला 15.25 असणार आहे. तर आन्सर काय असेल बघा 8000 × 15.25 / 61. याला डायरेक्ट काय असणार आहे 0 कट केले आणि डायरेक्ट 25 भाग झालेला 25 भाग जाईल आणि 25 साठी किती असणार आहे इथं आन्सर असेल तुमचं किती 2000 असेल तुमचं आन्सर. किती नंबरचा ऑप्शन आहे बघा ऑप्शन नंबर आहे ए. ठीक आहे. हे या प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. अजून एक याच्यामधला एक क्वेश्चन आहे जे की मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर SSC आणि रेल्वे एक्झामिनेशन. पण ते मी काढलेलं आहे ते क्वेश्चन मागच्या वर्षीचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. काय असणार आहे बघा. आता या टाईपच्या क्वेश्चनला काय करतात मुलं की पूर्ण डिटेलमध्ये जाऊन काढण्याचा प्रयत्न करतात. तसं काही करायचं नाही आपल्याला. एकदम सिम्पल वेमध्ये सॉल्व करायचं. काय दिलेलं आहे बघा 2 वर्षाचं 3%नं रेट ऑफ इंटरेस्ट दिलेलं आहे तुम्हाला 3%. टाईम दिलेला आहे ड्युरेशन 2 इयर्सचा आणि तुमचं जे हे असणार आहे CI दिलेलं आहे फक्त कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज दिलेलं आहे किती 101.50. ठीक आहे. चक्रवाढ व्याज दिलेलं आहे 101.50. तुम्हाला काढायला सांगितलं की सिम्पल इंटरेस्ट काय असणार आहे बघा. आता या क्वेश्चनला काय सॉल्व करायचं तुम्हाला फक्त माहीत पाहिजे की नेट इफेक्टिव्ह पर्सेंटेज म्हणजे काय असते. नेट इफेक्टिव्ह पर्सेंटेज म्हणजे ॲट द एंड ऑफ सेकंड इयर तुमचं टोटल कंपाऊंड इंटरेस्ट किती होणार आहे व्याज किती लागणार आहे. 3 आणि 3 6 तर सिम्पल इंटरेस्ट असेल पण कंपाऊंड किती असणार आहे 3 + 3 + 3 × 3 / 100 म्हणजेच काय असेल 6 + 9 / 100 म्हणजेच 6.09% असेल तुमचं आन्सर. म्हणजेच याचा अर्थ काय असणार आहे तुम्हाला जी दिलेली व्हॅल्यू आहे 6.09% बरोबर आहे 101.50 आणि सिम्पल इंटरेस्ट 3% 2 वर्षाचं काय असणार आहे तर असणार आहे ते 6% असणार आहे. बरोबर आहे. एका वर्षाला 3%, 2 वर्षाचं किती असणार आहे 6%. हे असेल तुमचं CI. SI काय असणार आहे 6% बरोबर किती असणार आहे तर बघा आता डायरेक्ट आन्सर येऊन जाईल तुमचं 101.50. एक मिनिट 101.50 × 6 / 6.09. 2 डेसिमल काढून टाकले. 3 2 6 3 2 6 0 3 3 9 आणि 203 आणि किती असणार डायरेक्ट 5 पट असणार आहे. आन्सर किती असेल तुमचं बघा
आन्सर असेल तुमचं 50 जुनी 100 असेल तुमचं आन्सर. सिम्पल इंटरेस्ट असेल 100. बघा या टाईपचा क्वेश्चनसुद्धा एकदम मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही जर समजा SSC आणि रेल्वेची तयारी करत असाल तर बँकेमध्ये सुद्धा या टाईपचे क्वेश्चन खूप येतात. तर तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी आपण तिन्ही टाईपचे क्वेश्चन घेतलेले आहेत. जर समजा तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल आमचं जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक पहिले तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला जर समजा कुठले डाऊट असतील समजा CI मधले आणि SI मधले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा किंवा पर्सनली मला तुम्ही माझे नंबर दिले त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कारण काय असणार आहे बघा की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, पण एखाद्या वेळेस काही क्वेश्चन मागे सुटून जातं. मग त्या क्वेश्चनला जर समजा तयारी करायची असेल तर तुमचंच काम असेल की तुम्ही आम्हाला कळवा की सर हे या टाईपचे क्वेश्चन राहिले, तुम्ही आम्हाला प्लीज करून द्या मला. ठीक आहे. अदरवाईज जर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू.